नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने आता एक नवीन वळण घेतलेले आहे, सर्वांना माहीत झालेले आहे मित्रांनो. ते म्हणजे की लाडक्या बहिणींना आता दरवर्षी केवायसी करायची आवश्यकता पडत आहे. परंतु केवायसी करताना खूप अडचणींना सामोरे जावं लागत आहे मित्रांनो. प्रॉब्लेम्स येत आहेत, ओ-टी-पी येत नाहीये. कोणाचं काय तर कोणाचे काय असे वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत. त्याच प्रॉब्लेमवरचे सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की ओ-टी-पी कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकतो. त्यानंतर जे 2-3 मेसेज येत आहेत, की तुम्हाला होय आणि नाहीमध्ये उत्तर द्यायचे आहे. वडील नसतील तर काय करायचं? पती नसेल तर काय करायचं? वडील आहेत, पण त्यांच्या मोबाईलला आधार लिंक नाहीये. मग काय करायचं? हे सर्व सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आता ई-केवायसी तुम्हाला करावी लागत आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाडकी बहिणीची ई-केवायसी करू शकता मित्रांनो. मित्रांनो, ई-केवायसी करताना जेव्हा तुम्ही आधार नंबर टाकता, लाभार्थी महिलाचा आधार नंबर टाकता, त्यानंतर कॅप्चा टाकून मी सहमत आहे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा ओ-टी-पी पाठवासाठी क्लिक करता, त्यावेळी मित्रांनो असा हा रेड मेसेज येत आहे. तो मेसेज तुम्हाला ओ-टी-पी पाठवण्यास सक्षम नाही किंवा ओ-टी-पी पाठवला जात नाही असं सांगल्या जात आहे मित्रांनो. यावर सोल्युशन काय असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे मित्रांनो, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. हा दुसरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे मित्रांनो. यावर काय सोल्युशन आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ओ-टी-पीचं जे सोल्युशन आहे ते मित्रांनो 2 कोटी लाभार्थी यावेळी वेबसाईटवर केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे ओ-टी-पीमध्ये मेसेज येत आहे, की ओ-टी-पी पाठवल्या जात नाही, अनेबल टू सेंड ओ-टी-पी किंवा ओ-टी-पी येण्यात जे अडचण येत आहे, ती यामुळेच येत आहे मित्रांनो. त्यामुळे यावर सोल्युशन काय? तर तुम्हाला जर ई-केवायसी करायची असेल मित्रांनो, तर तुम्ही घरच्या घरी सांगितल्याप्रमाणे जे आधीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी देखील ई-केवायसी करू शकता. परंतु ती कधी करावी लागणार आहे तर संध्याकाळी 11च्या नंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कधी देखील ही ई-केवायसी करून घेऊ शकता मित्रांनो. कारण दिवसा केल्याच्या नंतर यावर 2 कोटी लाभार्थी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केवायसी होण्यासाठी लोड घेत आहे ती साईट, त्यामुळे ओ-टी-पी सेंड होत नाहीत मित्रांनो. त्याचबरोबर जो दुसरा मेसेज होता, की सदर आधार क्रमांक लाभार्थी हा पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा जे प्रॉब्लेम आहे यावर मित्रांनो एकच सोल्युशन आहे, की ही महिला आता या यादीतून वगळण्यात आलेली आहे. यावर दुसरं काहीही सोल्युशन नाही मित्रांनो. मित्रांनो, ही महिला आता अपात्र ठरलेली आहे. या योजनेतून ती महिला बाद करण्यात आलेली आहे. यावर आता कोणतंही सोल्युशन नाही. त्या महिलेचे सर्व जे लाभ आहेत ते आता बंद होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, जे तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे कोणाचे वडील नाहीत तर कोणाचे पती नाहीत. तर मग अशा महिलांनी काय करायचे? तर या सोल्युशनवर मित्रांनो आपण एक वरी अर्ज पाठवलेला आहे. त्यावर नक्कीच आता काहीतरी तोडगा निघेल. 2 महिने ई-केवायसी साठी शिल्लक बाकी आहेत मित्रांनो. त्याआधी काय तोडगा निघेल त्यावर देखील आपण व्हिडिओ नक्कीच करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, जे 1 आणि 2 नंबरचे जे पॉइंट येत आहेत, ज्यामध्ये घरामध्ये कोणी पेन्शनर आहेत का हे विचारलं जात आहे, तर त्यामध्ये देखील बरेचसे जे लाभार्थी आहेत ते गोंधळून जात आहेत. त्यामुळे तेथे देखील होय नाही करायचं आहे, ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी गोंधळल्या जात आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला नाही करायचं आहे जर लाभार्थी घरामध्ये पेन्शनर नसेल तर. त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2 मध्ये जे आहे त्यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी नाहीच करायचं आहे. कारण की एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिलाच तुमच्या योजनेमध्ये लाभ घेत आहेत का? असं जर असेल तर होय करायचे असेल, नाही असं जर नसेल तर नाही करायचं आहे मित्रांनो. त्यामुळे यावर जे सोल्युशन आहेत ते मी तुम्हाला आता दिलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.